किती लोकांना इंजिनियर व्हायचं आहे, किती लोकांना वकील व्हायचं, वकील किती लोकांना या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं. चिमुकल्या डोळ्यात मोठी स्वप्न आणि त्या स्वप्नांना बळ देण्याची जबाबदारी आपली. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मिसळून विकास शेठ गोगावले यांचा संवाद इंग्रजी लॅबचं उद्घाटन करत 80वा स्वातंत्र्य दिन साजरा. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा असल्याचं प्रतिपादन करत विकास शेठ गोगावले यांनी आज चांभारखिंड जिल्हा परिषद शाळेत नव्यानं सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी लॅबचं उद्घाटन केलं. उद्घाटनानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कोणताही औपचारिकपणा न ठेवता विद्यार्थ्यांसोबत खाली जमिनीवर बसून मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबतच्या अडचणी, इंग्रजी विषयातील आवड, भविष्यातील ध्येय तसेच शाळेतील विविध उपक्रमांबाबत माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना विकास शेठ गोगावलेंनी त्यांना इंग्रजी भाषा आत्मविश्वासानं शिकण्याचं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ज्ञान वाढवण्याचं आवाहन केलं. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत त्यांच्याशी संवाद साधला. नव्यानं सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी लॅबमुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचं श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या अधिकाधिक संधी मिळाव्यात हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. विद्यार्थ्यांसोबत जमिनीवर बसून संवाद साधण्याचा विकास शेठ गोगावले यांचा साधेपणा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला. त्याहीपेक्षा सुशांतकडे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जे काय अडचण त्यासाठी अशी चांगली लोक तुम्हाला या ठिकाणी मिळाली. सरपंच आहेत, माजी सरपंच आहेत, शालेय कमिटीवरचे अध्यक्ष चांगले आहेत, इथं आमचे राजूखेड आहेत, सभापती मॅडम आहेत, चांगली हुशार लोक या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. आणि म्हणून तुमच्या कुठल्याही अडचणीला कुठलाही त्रास असेल तरी तुमच्या तिकडे लोकांना आपल्याला सांगायचं आहे. आणि मग तिथं मी शब्द दिला की महाड विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदची 1 नंबरची पीएससी ही पाचाड पीएससी असेल आणि एक आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आज आपला देश 80 वर्ष झाले आज आपण स्वतंत्र होतो आणि 80 वर्ष स्वतंत्र होत असताना आज आम्ही वेगळ्या किती लोकांना इंजिनियर व्हायचं आहे,